शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहे। ताई, खरं तर आज अत्यंत आनंदाचा क्षण आणि आम्ही तुम्हाला पाहिलं, तुम्ही फुगडी सुद्धा या ठिकाणी घालत होतात, आनंद व्यक्त करत होतात आणि एक प्रकारची दिवाळी साजरी झाली आज या ठिकाणी। काय तुमच्या भावना आहेत? आणि दोन्ही भावांनी आज या ठिकाणी एकत्र भाषण केलं, महाराष्ट्राला बाळकडू सुद्धा दिलं आणि त्यासोबतच सांगितलं की भविष्याची वाटचाल कशी असेल। तुमची प्रतिक्रिया? एक लक्षात घ्या, पक्षीय राजकारण करताना मनसेच्या प्रवक्त्यांनी आमच्यावर टीका केली, आम्ही मनसेवर टीका केली, दोघे एकमेकांना खूप बोललो, खूप भांडलो। तितक्याच प्रेमाने आज सगळे मतभेद विसरून आम्ही एकमेकांना पेढे भरवले। मग मी संदीप देशपांडेंना पेढा भरवणं असेल किंवा अविनाश जाधवांना असेल किंवा प्रकाश महाजनांना असेल किंवा अजून काही असेल, मला असं वाटतं की ते सगळं आम्ही मागे टाकून यायचं ठरवलं। कारण मीच माझ्या एका भाषणात मुलुंडमध्ये असं म्हटलं होतं की झगडा दो शेरों के बीच में है, पण दोन वाघांच्या भांडणात कुत्र्यांचा फायदा झाला नाही पाहिजे। त्यामुळे आम्ही शहाणे लोक आहोत आणि दोन वाघ जर एकत्रित येत असतील तर इथे काय कोण भुंकतंय, कोण जिहादी म्हणतंय, कोण काय म्हणतंय याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही। माझ्यासाठी महत्त्वाचं हे आहे की तब्बल 20 वर्ष महाराष्ट्र जी फ्रेम बघायला तरसत होता, एक कंप्लीट ठाकरे फॅमिलीची फ्रेम बघण्यासाठी, नुसती उद्धवराज एवढीच फ्रेम नाही तर त्यांच्या पुढची पिढी म्हणून जी अमित आदित्यजी यांची फ्रेम, ती फ्रेम आज दिसणं मला वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा प्रसंग होता। ही आजची जी काही एकत्रित फ्रेम होती ती मराठी भाषा अस्मिता यासाठी होती, परंतु मराठी भाषा आणि अस्मिता यासाठी नुसता एक मेळावा नाही तर एक राजकीय सत्ताकारणाचा पट सुद्धा मांडावा लागेल आणि त्या राजकीय सत्ताकारणाच्या पटाकडे या फ्रेममधल्या दोघांनी एकत्रित वाटचाल करावी हे प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न आहे आणि त्या पद्धतीने ते झालं पाहिजे। आणि शर्मिलाताई जिथे बसले होते तिथे तुम्ही सुद्धा होतात आणि काय नेमकं तिथलं वातावरण होतं, म्हणजे महिलांचं काय वातावरण होतं, काय चर्चा? बस चले तो मी काय म्हणते की मी दरवर्षी उद्धव साहेबांना राखी बांधते, अगदी या वर्षी मला सहर्ष राजसाहेबांनाही राखी बांधायला आवडेल। अजून काय? एक महत्त्वाचा प्रश्न राजकीय विचारायचा आहे। या ठिकाणी म्हटलंय की भांडणं लावायची कामं जी आहेत ती यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी केली आणि याचा सुद्धा समाचार दोन्ही भावांनी घेतला। महाराष्ट्राला एक प्रकारचं बाळकडू त्यांनी दिलेलं आहे। भविष्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही पाहता? कारण उद्धव ठाकरे म्हणाले की एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, याचा अर्थ नेमका कसा काढायचा? दोन्ही नेत्यांनी स्पष्टपणे एकत्र राहण्याचे संकेत दिलेले आहेत, मात्र राजकीयदृष्ट्या एकत्र येणं यासाठीची जी अधिकृत घोषणा आहे ती मला वाटतं तो अधिकार माझा नाही आहे, तो अधिकार माझ्या वरिष्ठ नेत्यांचा आहे। त्यामुळे माझे दोन नेते त्या संबंधाने काय अधिकृत घोषणा करतात ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे। मी माझ्या पक्षाचा कटप्पा आहे, मी माझा पक्ष प्राणपणानं मांडतो। फ्रेममध्ये तुम्ही या सगळ्या नेत्यांना पाहिलं, आदित्य होते, त्यानंतर अमित होता, राजसाहेब होते, उद्धव साहेब होते आणि हे चित्र किती आशादायी आहे महाराष्ट्रासाठी, कारण एक चेहरा आहे, दुसरं संघटन, दुसऱ्यामध्ये संघटन कौशल्य आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांगते की कुणाचेही कुटुंब अबाधित राहावं। अगदी मला मागे एका मुलाखतीत कोणीतरी विचारलं की नितेश राणे आणि निलेश राणेमध्ये मतभेद होत आहेत का, तर मी तेव्हाही असं म्हटलं होतं की नितेश राणे आणि निलेश राणे कुटुंब म्हणून एकत्रित दिसलं पाहिजे, अजितदादा आणि पवार साहेब कुटुंब म्हणून एकत्रित दिसलं पाहिजे, पण कुणाचेही कुटुंब एकत्रित राहू नये यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना कदाचित आज हे सगळं चित्र बघून झोप लागणार नाही, तर त्यांच्यासाठी काही आयुर्वेदिक औषधं पाठवायची असतील तर मी आपल्या माध्यमातून पाठवायला तयार आहे। भाऊ बोलतायत जसे दोघे भाऊ एकत्र झाले तसे पक्ष सुद्धा एकत्र व्हायला हवे। सुधीर भाऊंचं आम्ही स्वागत करतो, त्यांच्या शुभेच्छा आम्ही सराखोपर त्यांच्या शुभेच्छा आम्ही स्वीकारतो आणि उलट मला सुधीर भाऊंना सांगायचं आहे की भाऊ हे दोघे तर एकत्र येतील, फार चांगलं होईल आणि तुमच्यासारख्या अत्यंत चांगल्या निष्ठावंत कष्टाळू प्रामाणिक पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या माणसाला ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत यावं, तुमच्यासाठी मानाचं पान असेल। कारण उद्धव साहेबांनी स्पष्टपणे आज म्हटलं की भाजपमधल्या सुद्धा मराठी मनाची संवेदना जपणाऱ्या माणसांसाठी आमचं निमंत्रण आहे। अशी पण टीका करू लागलेले आहेत की आता खीर वाटली जाईल मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये, जिहादी सभा आहे, अशा पद्धतीची टीका त्यांनी। ऐका आमचा टिल्लू जो आहे की नाही कोकणातला, तर माझ्या भावाकडे न पैसा कमवण्याच्या नादात वेळ नव्हता त्यांना संस्कार द्यायला, त्यामुळे तो बिचारा माझा भाचा मंत्री झालाय, पण मंत्रिपदाचा ऑरा त्याला कॅरी करता येत नाही। तो ऑरा जर कॅरी करता आला असता तर अशी बालिश आणि अशी इतकी नवथर स्टेटमेंट त्याने केली नसती, पण असो, लहान लेकराचं आपण मनावर घ्यायचं नसतं।
नितेश बाळा एन्जॉय कर. काही एक शेवटचा प्रश्न आहे. आता मनसे या सगळ्यांबद्दल आंदोलन करते, आपण पाहतोय ठिकठिकाणी तोडफोड सुद्धा झालेली आहे. मीरा रोडमध्ये पण आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये मनसेच्या आंदोलनामध्ये शिवसैनिक पण सहभागी होणार आहेत का? आता आप पर भेद कसला, म्हणजे अब नकाब रखने की क्या जरूरत है. मगाशीच सांगितलं ना की अंतरपाड गळून पडलेला आहे. त्यामुळे काय मनसे काय शिवसैनिक दोघांनी एकत्रित यायचं ठरवलं, तिथे विषय संपलेला आहे. आणि दोघे आम्ही लढणार आहोत. आम्ही कुणावर स्वतःहून हात उचलणार नाही, पण कोणी हात उचलायचा प्रयत्न केला तर त्याचा हात मुळासकट उखडून टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आम्हाला लोकशाहीचं तत्वज्ञान कोणी पाजायचं नाही, कारण जे सन्माननीय मुख्यमंत्री आम्हाला लोकशाही शिकवतात त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या पक्षातला विचारावं की तुम्ही लोकशाही किती जपलेली आहे. तुमच्या पक्षातला नितेश राणे लोकांना घरात घुसून मारायची भाषा करतो, त्यावेळेला तुमचं लोकशाहीचं तत्वज्ञान कुठं जातं. तुमच्या भाजपच्या बायका एखाद्या बाईला थोबडवण्याची भाषा करतात, तेव्हा तुमचं लोकशाहीचं तत्वज्ञान कुठे जातं. त्यामुळे आधी तुम्ही करा, मग आम्हाला बोला. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशा पद्धतीने फडणवीस साहेब तुम्ही वागू नका. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर सुषमा अंधारे यांनी सडेतोड मतं मांडलेली आहेत आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा टीकास्त्र सोडलंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.